नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत खिचडी। ही खिचडी तुम्ही 1000 वेळेस करून खाल अशा प्रकारची खिचडी। त्यासाठी घेतली आहे मूग डाळ 1 वाटी आणि 2 वाटी तांदूळ। तांदूळ कुठले असले तरी चालेल, ते भिजवायचे आणि कुकर ठेवायचा। त्यात ती मूग डाळ आणि तांदूळ टाकायचे, त्याच्यात पाणी टाकायचं, त्यामध्ये हिंग टाकायची, हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि पाणी जेवढं प्रमाणात पाहिजे तेवढं टाकायचं आणि कुकर लावायचा। 3 ते 4 शिट्ट्या याच्या साधारणतः होऊन द्यायचं, जेणेकरून डाळ आणि तांदूळ शिजले जाईल। अशा प्रकारे आपले तांदूळ आणि ती डाळ शिजलेली आहे। इकडे कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे, त्यात मोहरी टाकली आहे, जिरे टाकले, ते चांगले तडतडू द्यायचे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यामध्ये लसूण टाकलं आपण, ते चांगलं जरासं परतू द्यायचं। ते लसूण आणि ते सगळं भाजलं गेलं पाहिजे, त्याने फ्लेवर येतो लसणाचा। चांगलं भाजल्यानंतर त्यात कांदा टाकायचा। कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा हा 5 ते 7 मिनटं परतू घ्यायचा। त्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत हे करायचं। त्यामध्ये हळद, लाल तिखट, बेडगी मिरची तिखट मसाला, धणे पावडर, मीठ हे सगळं टाकायचं आणि 7 मिनटं तरी 7-8 मिनिट ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित असं ते परतू घ्यायचं। सगळं चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि ते परतू घ्यायचं व्यवस्थित। असा परतला की खाण्यास योग्य असं चवी। त्यात कोथिंबीर टाकली आहे। त्यानंतर हा भात आपण इथे ताटात वाढून घ्यायचा, तर त्यासाठी लिंबू पण चिरलेलं आहे। नंतर हे मसाल्याचं केलेलं आपण त्या भातावर टाकूया आणि बघा, ही आपली वेगळ्या प्रकारची अशी खिचडी तयार झालेली आहे। ही करून नक्की बघा आणि खा, तुम्हाला ही खूप आवडेल। त्यात 1 चमचा गावरान तूप टाकलं आहे। खिचडी गरम असल्यामुळे हे गावरान तूप वितळून जाईल त्यात मस्त। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।